आजकाल बऱ्याच पालकांची तक्रार असते की मुलं शिक्षणात कुठेतरी मागे पडत आहेत, स्मरणशक्ती कमी होते आहे, आकलनशक्ती कमी होते आहे. आणि आज शिक्षण क्षेत्रामध्ये बऱ्याचशा स्पर्धा किंवा कॉम्पिटिशन आल्यामुळे शिक्षण क्षेत्राला प्रचंड महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मग त्यासाठी मी एक आपल्याला उपाय सांगतो. गणेश रुद्राक्ष आपण हा बघू शकता. अशा प्रकारचा असतो, एक नैसर्गिक फळ आहे आणि याला पुढे एक सोंड आहे बघा. ही नैसर्गिक आहे आणि त्याच्यामुळे याला गणेश रुद्राक्ष असं म्हटलं जातं. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आणि या बुद्धीची देवता असलेल्या गणपतीमुळे याला गणेश रुद्राक्ष असं नाव पडलेलं आहे. बुद्धीच्या वाढीसाठी किंवा गणेशाची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपण गणेश रुद्राक्ष धारण करू शकतो. ज्योतिषशास्त्रीय विचार करायला गेला मित्रांनो, तर त्या बुध ग्रहाशी या गणेश रुद्राक्षाचा संबंध आहे. बुध ग्रह आपल्याला विचारशक्ती दाखवतो, वाक्चातुर्य दाखवतो, वाणी दाखवतो. आणि हे अनुकूल करण्यासाठी किंवा बुध ग्रह अनुकूल करण्यासाठी आपण या गणेश रुद्राक्षाचा वापर करू शकतो, तो धारण करू शकतो. त्याशिवाय स्मरणशक्तीमध्ये वाढ करण्यासाठी, मानसिक ताण कमी करण्यासाठी, स्पर्धात्मक परीक्षेमध्ये यश मिळविण्यासाठी आणि शत्रुनाशनासाठी आपण या गणेश रुद्राक्षाचा वापर करू शकतो. धन्यवाद.